Hi students, today we will see about the solubility of a gas into liquid. In previous lecture we have seen solubility of a solid into liquid. Okay, ते आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितलं आणि त्याच्यामध्ये फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द सॉल्युबिलिटी ऑफ अ सॉलिड इनटू लिक्विड वगैरे बघितलं होतं पूर्ण पार्ट. आज आपण बघूयात सॉल्युबिलिटी ऑफ अ गॅस इनटू लिक्विड. तर लिक्विड मध्ये गॅसेस सोल्युबल होतात, बरोबर. तर ऑलमोस्ट ऑल गॅसेस सोल्युबल इन वॉटर आणि काही गॅसेस इथाइल अल्कोहोल आणि बेंझिन मध्ये पण सोल्युबल होतात. आता आपण पाहतोय ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन हे गॅसेस वॉटर मध्ये कमी प्रमाणात डिसॉल्व होतात. सोल्युबल होणे मीन्स डिसॉल्व होणे. बट गॅसेस लाईक CO2, NH3, HCl these gases dissolve in more proportion in water. बरोबर आहे का? हे गॅसेस कमी प्रमाणात डिसॉल्व होतात वॉटर मध्ये आणि हे जास्त प्रमाणात डिसॉल्व होतात. त्याचा नंबर 1 रिझन आहे these gases do not react with water. ओके, आणि these gases react with water. CO2 वॉटर सोबत रिएक्ट झाला, काय तयार करतो? CO2 प्लस H2 कार्बोनिक ऍसिड H2CO3, बरोबर आहे. अमोनिया वॉटर सोबत रिएक्ट झाला, NH3 प्लस H2 काय तयार करतो? NH4OH अमोनियम हायड्रोक्साइड. HCl वॉटर सोबत रिएक्ट झाला, H प्लस Cl मायनस आयन्स, ओके, डिसोसिएट करतो. त्यामुळे these gases dissolve in more proportion in water, but oxygen, nitrogen and hydrogen these dissolve in less proportion in water. बरोबर आहे. कमी प्रमाणात डिसॉल्व होतात, हे जास्त प्रमाणात डिसॉल्व होतात. त्याचं एक रिझन मी सांगितले तुम्हाला की हे काय वॉटर सोबत रिएक्ट होत नाही अँड दीज गॅसेस रिएक्ट विथ वॉटर. सेकंड रिझन आहे दीज आर पोलार गॅसेस. एक आहेत पोलार आहेत. C आणि O मधला बॉन्ड पोलार बॉन्ड आहे, N आणि H मधला पोलार. पोलार गॅसेस डिसॉल्व इन पोलार सॉल्व्हेंट, बरोबर आहे. वॉटर कसं आहे? पोलार सॉल्व्हेंट आहे. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं लाईक डिसॉल्व लाईक. पोलार सॉल्यूट डिसॉल्व इन पोलार सॉल्व्हेंट अँड नॉन पोलार सॉल्यूट डिसॉल्व इन नॉन पोलार सॉल्व्हेंट. हे पोलार आहेत. ऑक्सिजन नॉन पोलार आहे, O डबल बॉन्ड O असं त्याचं स्ट्रक्चर असतं. नायट्रोजन N ट्रिपल बॉन्ड N, ओके, याच्यामध्ये कोव्हॅलेंट बॉन्ड, ओके, म्हणजे हे नॉन पोलार आहेत. म्हणून पण हे वॉटर मध्ये कमी प्रमाणात डिसॉल्व होतात. ते त्याचं सेकंड रिझन आहे. हायड्रोजन मध्ये पण कोव्हॅलेंट बॉन्ड असतो, हा पण कसा आहे? नॉन पोलार. म्हणून इन वॉटर these gases O2, N2 and H2 dissolve in less proportion and these gases CO2, NH3 and HCl dissolve in more proportion. ओके, येते लक्षात? म्हणजे वॉटर मध्ये गॅसेस सोल्युबल होतात, कुठले कमी प्रमाणात सोल्युबल होतात, कुठले जास्त प्रमाणात सोल्युबल होतात आणि त्याचं रिझन काय हे आपण बघितलं. ठीक आहे. मग आता सोल्युबिलिटी लिक्विड मध्ये झाल्यानंतर तिची डेफिनेशन आहे किंवा कशामध्ये मेजर केली जाते बघा. द मॅक्झिमम अमाउंट ऑफ गॅस विच कॅन डिसॉल्व इन 1 ml ऑफ वॉटर और 1 ml ऑफ सॉल्व्हेंट at a specific temperature and pressure is called as the solubility of a gas into liquid. बरोबर आहे. मॅक्झिमम अमाउंट ऑफ गॅस इन CC, ते कशात मोजलं गेलं? CC पर ml ऑफ द सॉल्व्हेंट, पर ml ऑफ द सॉल्व्हेंट. 1 ml सॉल्व्हेंट मध्ये ऍट अ स्पेसिफिक टेम्परेचर अँड प्रेशर ला किती CC सेंटीमीटर क्यूब गॅस डिसॉल्व झाला त्याच्यावरून ते मेजर केलं जातं. सोल्युबिलिटी ऑफ दॅट गॅस इनटू गॅस किती सोल्युबल झाला आहे कशात मेजर केलं जातं? CC पर ml ऑफ द सॉल्व्हेंट ऍट अ स्पेसिफिक टेम्परेचर अँड प्रेशर. ओके, तर हा पॉइंट होता. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट बघूयात आपण याच्यामध्येच फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इनटू लिक्विड. फॅक्टर्स affecting on a solubility of a gas into liquid. कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात solubility of a gas into liquid बघूयात. नंबर 1 आहे नेचर ऑफ
nature of solute and solvent. Second है temperature. थर्ड है pressure. ओके, तीन फॅक्टर अफेक्ट करतात. म्हणजे कधी तो पर्टिक्युलर गॅस वॉटरमध्ये म्हणा किंवा कुठल्याही लिक्विडमध्ये जास्त प्रमाणात डिसॉल्व्ह होतो आणि कधी कमी प्रमाणात डिसॉल्व्ह होतो. कुठला फॅक्टर कसा अफेक्ट करतो आपण पाहूया. फर्स्ट वन, नेचर ऑफ सॉल्यूट अँड सॉल्वंट. जसं की आताच आपण बघितलं, पोलार सॉल्वंट असेल तर पोलार सॉल्यूट जास्त प्रमाणात डिसॉल्व्ह होईल. ओके, आणि नॉन पोलार सॉल्वंट असेल तर नॉन पोलार सॉल्यूट जास्त प्रमाणात डिसॉल्व्ह होईल. ओके, जसं की आता बघितलं O2, N2 and H2 dissolve in water in less proportion because these are the non-polar molecules or non-polar compounds. But CO2, NH3 and HCl dissolve in water in more proportion because these are polar compounds. One reason, and second reason is there. These CO2, NH3 and HCl reacts with water also. त्यामुळं ते काय होतात, जास्ती प्रमाणात वॉटरमध्ये डिसॉल्व्ह होतात आणि बाकीचे काही गॅसेस आहेत ते कमी प्रमाणात डिसॉल्व्ह होतात. इथं लाईक डिसॉल्व्ह लाईक हे आपल्याला बोलता येईल. देन सेकंड फॅक्टर which affects on the solubility of a gas into liquid, that is temperature. बघा, विचार करा, if temperature increases then volume of a gas increases. बरोबर, गॅस एक्सपांड होतो. तर जर गॅस एक्सपांड झाला तर तो त्या लिक्विड मध्ये अक्युमुलेट होऊ शकेल का? नाही. म्हणून इफ टेम्परेचर इन्क्रीजेस देन सोलिबिलिटी ऑफ अ गॅस इनटू लिक्विड डिक्रीजेस. बरोबर आहे, टेम्परेचर वाढलं, इफ टेम्परेचर इन्क्रीजेस देन व्हॉल्यूम ऑफ अ गॅस इन्क्रीजेस and that cannot be accommodated into the liquid. Hence it escapes out. त्यामुळं तो गॅस काय होतो, बाहेर पडतो. बरोबर, टेम्परेचर वाढवलं, गॅसचं व्हॉल्यूम वाढतं. आपण नेहमी बघितलं गॅस एक्सपांड होतो आणि एक्सपांड झाल्यानंतर त्या लिक्विडमध्ये डिसॉल्व्ह झालेला त्याच्यात अक्युमुलेट होऊ शकत नाही, म्हणून काय होतं, तो बाहेर पडतो. आता एक छोटं एक्झाम्पल आहे. तुम्ही काय करा, कोल्ड वॉटरला थोडं हीट करा. हीट केल्यानंतर तुम्हाला साईडनं व्हेसलच्या साईडनं थोडंसं बुडबुडी आल्यासारखं दिसतील. ते बबल्स कशाचे असतात, डिझॉल्व्ह गॅसेस आहेत, ते स्केप होत राहतात, त्यामुळे ते बबल्स येतात. बरोबर. इफ टेम्परेचर इन्क्रीजेस सोलिबिलिटी ऑफ अ गॅस इनटू लिक्विड, solubility of a gas into liquid decreases. Generally, almost all the compounds or all the solubility of all the gases into liquid decreases if temperature increases. काही एक्सेप्शन आहे, ते मी सांगणार आहे नंतर. ओके, म्हणजे लक्षात आलं तुम्हाला. टेम्परेचर जर वाढलं तर सोलिबिलिटी ऑफ अ गॅस इनटू लिक्विड डिक्रीज होते. याचा आणखी तुम्ही घरी काही प्रयोग करायचा असेल तर एक कोका कोलाची बॉटल घ्या. जनरली ते फ्रीजमध्ये ठेवतात का, कारण ते डिसॉल्व्ह CO2 त्याच्यामध्ये डिसॉल्व्ह राहावं म्हणून. ती बॉटल उन्हामध्ये ठेवा एक 15 मिनिट 20 मिनिट. काय होईल, त्याच्यावरती जे टोपण आहे किंवा झाकण आहे ते आपोआप असं हवेत उडून जाईल. का, कारण जेव्हा ती बॉटल तुम्ही उन्हात ठेवाल तर टेम्परेचर वाढेल. त्याच्यामध्ये त्या कोका कोलाच्या बॉटलमध्ये प्रेशराईज करून काय केलेलं असतो, CO2 डिसॉल्व्ह केलेला असतो. CO2 वॉटरमध्ये डिसॉल्व्ह केलेला असतो. त्याचं टेम्परेचर वाढल्यानंतर वॉटरमध्ये डिसॉल्व्ह झालेला CO2 बाहेर येईल, त्याचं प्रेशर वाढेल, म्हणून ते ढाकून वरती उडून जाईल. ओके, कुठलाही आणखी एक्झाम्पल घेऊ शकता. दुसरा एक ह्याच्यामध्ये क्वेश्चन आहे, बोर्डचा क्वेश्चन आहे. व्हाय ॲक्वॅटिक ॲनिमल्स प्रिफर टू स्टे ॲट लोअर लेवल इन वॉटर ॲट समर सीझन. समर सीझनमध्ये ॲक्वॅटिक ॲनिमल्स लोअर लेवलला राहण्यासाठी का प्रिफर करतात वॉटरमध्ये. तर त्याचं रिझन असं आहे, इन समर सीझन द टेम्परेचर ऑफ द अप्पर लेवल ऑफ वॉटर इन्क्रीजेस. अप्पर लेवल ऑफ वॉटर इन्क्रीजेस, जर टेम्परेचर वाढलं, हेन्स द क्वांटिटी ऑफ ऑक्सिजन इन अप्पर वॉटर डिक्रीजेस. हेन्स दे विल सफोकेटेड ॲट द अप्पर लेयर ऑफ वॉटर.
and in lower layer of water there is the less temperature and the oxygen is in more proportion. Oxygen काय असेल जास्त proportion मध्ये असेल. Therefore aquatic animals prefer to stay at lower level of water in summer season. ओके, असं त्याचं आन्सर आहे. बघा डबल आहे का. इन अपर लेयर ऑफ वॉटर in summer season they have high temperature, therefore solubility of oxygen in that water is less, therefore that aquatic animals get suffocated at the upper level. But in lower level of water there is the less temperature and there is the quantity of oxygen or solubility of oxygen is more, hence aquatic animal prefer to stay at lower level. Okay, जनरली कुठल्याही गॅसेसच्या बाबतीत इफ टेम्परेचर इन्क्रीजेस इट्स सोल्युबिलिटी इंटू लिक्विड डिक्रीजेस. त्याचे एक्झाम्पल घेऊन बघितले. फक्त 2 गॅसेस असे आहेत, नायट्रोजन अँड नोबेल गॅसेस. इट्स सोल्युबिलिटी इन अ नॉन एक्वियस सॉल्वंट, बेन्झीन, हेक्झेन, वॉटरमध्ये नाही, नॉन एक्वियस सॉल्वंट इन्क्रीजेस स्लाइटली बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. थोडंसं टेम्परेचर वाढलं, एक्सेप्शन काही. ओके, नायट्रोजन अँड इनर्ट गॅसेस, कोणते नायट्रोजन अँड इनर्ट गॅसेस जे आहेत यांची सोल्युबिलिटी थोड्या प्रमाणात वाढते सुरुवातीला, नंतर डिक्रीज होते. इन्क्रीजेस स्लाइटली बाय इन्क्रीजिंग टेम्परेचर. बट कुठल्या सॉल्वंटमध्ये? वॉटरमध्ये नाही. कुठल्या सॉल्वंटमध्ये? नॉन एक्वियस सॉल्वंट, कोणते? बेन्झीन अँड हेक्झेन एक्सेट्रा. ओके, तर हा फॅक्टर टेम्परेचर होतं. देन नेक्स्ट इज देअर, बघा प्रेशर घेण्याच्या अगोदर आणखीन एक फॅक्टर घेऊ जे छोटा आहे, आणि प्रेशर आपल्याला बरंच त्याच्यात हेनरीज लॉ वगैरे आहे म्हणून आपण प्रेशर नंतर घेऊया. त्याच्या अगोदर एक पार्ट आहे ॲडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट. ॲडिशन ऑफ सोल्युबल सॉल्ट म्हणजे सोल्युबल सॉल्ट जर त्या सोल्युशन मध्ये ऍड केला तर त्याचा इफेक्ट काय होतो गॅसच्या सोल्युबिलिटीवरती आपण बघूया. आता काय करा, एक काम करा, सॉफ्ट ड्रिंक घ्या कुठली आणि त्याच्यामध्ये कॉमन सॉल्ट, म्हणजे तो सोल्युबल सॉल्ट झाला, बरोबर आहे, वॉटरमध्ये तो सोल्युबल आहे. कॉमन सॉल्ट टाका, काय ऑब्झर्व होईल, त्याच्यावरती बुडबुडे बबल्स किंवा फेसवरती आलेला दिसेल, म्हणजे तो गॅस काय होईल, बाहेर पडेल. म्हणजे जर सोल्युबल सॉल्ट आपण ऍड केला कुठल्याही गॅस डिसॉल्व्ह इन वॉटर, त्यावेळेस सोल्युबिलिटी ऑफ अ गॅस इनटू लिक्विड डिक्रीजेस. If we added the soluble salt into the solution, कशाचं solution? Gas into liquid. Solution of gas into liquid. Then solubility of a gas into liquid decreases. Okay, हा point लक्षात ठेवा. Then next factor, pressure. Fourth factor, pressure. Effect of pressure on the solubility of a gas into liquid. विचार करा. नॉर्मल गोष्ट आहे. इफ प्रेशर इन्क्रीजेस ऑन द गॅस देन इट्स सोल्युबिलिटी इनटू लिक्विड इन्क्रीजेस. नो डाउट. ओके, कुठल्याही गॅसवरती वरतून प्रेशर वाढवलात तुम्ही की त्याची सोल्युबिलिटी लिक्विडमध्ये वाढत जाते. आता या कोका कोलाच्या किंवा कुठल्याही सॉफ्ट ड्रिंकच्या ज्या बॉटल आहेत त्या प्रेशराइज करून सील केल्या जातात. का? कारण त्याच्यामध्ये CO2 जास्त डिसॉल्व्ह होतो वॉटरमध्ये. प्रेशराइज केल्यानंतर CO2 काय होतो, वॉटरमध्ये जास्त डिसॉल्व्ह होतो. ओके, म्हणून त्या काढल्यानंतर असा आवाज होऊन ते ढक्कन वरती येतं किंवा डिसॉल्व्ह झालेला CO2 वरती येतो, त्यामुळे ते फेस आल्यासारखं दिसतं. ओके, तर एक गोष्ट तुमच्या इथे लक्षात आली, इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सोल्युबिलिटी of a gas into liquid, solubility of a gas into liquid increases. No doubt. Pressure वाढलं, solubility of a gas into liquid increases. आता एक कॉमन हे आहे की सपोज there is the in a vessel there is the water. सपोज इथपर्यंत वॉटर आहे आणि इथं पिस्टन आहे. W1 वेट आहे, इथे गॅस आहे. सोल्युबिलिटी कसं वाढते प्रेशर इन्क्रीज केल्यानंतर बघितलं. हे गॅस मॉलिक्यूल आहे, इथे काहीतरी प्रेशर आहे आणि हे वॉटर आहे.
या प्रेशरला काय होते, गॅस मॉलिक्यूल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात. गॅस मॉलिक्यूल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतात एक ॲट अ सर्टन कंडिशन पर्यंत. पुन्हा हे गॅस मॉलिक्यूल डिझॉल्व्ह होत राहतात आणि डिझॉल्व्ह झालेले मॉलिक्यूल इथून इस्केप होत राहतात आणि गॅस मॉलिक्यूल डिझॉल्व्ह होतात. ओके, याला म्हणतो आपण इक्विलिब्रियम कंडिशन. बट वेन वी इन्क्रीज द प्रेशर ऑन द गॅस, सपोज गॅसवरती जर समजा प्रेशर आपण वाढवलं, हा असा खाली घेतला पिस्टन, प्रेशर वाढवून W1, W2, W3 असे वेट वाढवले, तर काय होईल, गॅसवरती आपण प्रेशर वाढवलंय, गॅसवरती प्रेशर वाढल्यानंतर जास्तीचे मॉलिक्यूल काय होतील, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतील. जास्तीचे मॉलिक्यूल वॉटरमध्ये डिझॉल्व्ह व्हायला, रेट ऑफ डिझोल्युशन इन्क्रीजेस आणि रेट ऑफ लिव्हिंग डिक्रीजेस अप टू अ सर्टन कंडिशन. पुन्हा इक्विलिब्रियम तयार होईल. पण जेव्हा प्रेशर वाढेल तेव्हा काय होईल, सोल्युबिलिटी ऑफ गॅस इनटू लिक्विड इन्क्रीजेस. ओके, याच्यासाठी एक लॉ आहे, हेनरीज लॉ. बघा, त्याचं नॉर्मल स्टेटमेंट आपण बघूया. हेनरीज लॉ, हेनरीज लॉ काय, solubility of a gas into liquid is directly proportional to the pressure on the gas at equilibrium at a given temperature is called, that is the Henry's law. Okay, so Henry's law का statement आणखी एकदा ऐका. Solubility of a gas into liquid is directly proportional to the pressure on the gas at equilibrium at a specific temperature. Okay, हा हेनरीज लॉ आहे. सोल्युबिलिटी साठी आपण सपोज S कन्सिडर केलं, प्रेशर साठी P कन्सिडर केलं, S इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू P. आणि हा डायरेक्टली प्रोपोर्शनल, प्रोपोर्शनॅलिटी साइन काढलं तर काय होतं, S इज इक्वल टू KP.